हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघितलं होतं? ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणजे काय? म्हणजे जे ॲम्प्लिफायर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करून देते. कोणतं ऑपरेशन? तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, ऑल these operations can be performed with the help of this amplifier, and that's why this amplifier is known as ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. नंतर मग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं हार्ट काय आहे? तर डिफरन्स ॲम्प्लिफायर. म्हणून आपण काय केलं होतं? डिफरन्स ॲम्प्लिफायरची वर्किंगसुद्धा स्टडी केली होती. ओके. नंतर मग डिफरन्स ॲम्प्लिफायर कसं असतं? तर हे अशा प्रकारे असतं आणि याची वर्किंग जी आहे, आपण या दोन ऑफ ट्रान्झिस्टर आणि ऑन ट्रान्झिस्टर कन्सिडर करून मी जे तुम्हाला दोन पॉईंट्स सांगितले होते, जर ट्रान्झिस्टर ऑफ असेल तर त्याचं कलेक्टर एमिटर व्होल्टेज ऑफ असेल तर कलेक्टर एमिटर व्होल्टेज काय होतं? इन्क्रीज होतं आणि त्याचा कलेक्टर करंट डिक्रीज होतो. आणि ट्रान्झिस्टर जर ऑन असेल तर त्याचं कलेक्टर एमिटर व्होल्टेज काय होतं? डिक्रीज होतं आणि कलेक्टर करंट इन्क्रीज होतो. हे दोन पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले तर काय काय सांगितलं होतं मी तुम्हाला? की तुम्हाला या डिफरन्स ॲम्प्लिफायरची वर्किंग कम्प्लिटली इझी जाईल समजायला, असं सांगितलं होतं. बरोबर आहे? हे आपण स्टडी केलं होतं. मग आता आपण एखादं ॲम्प्लिफायर आहे, समजा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, त्याची आपल्याला पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करावं लागते मित्रांनो. बरोबर आहे? तर मग या सर्किटवरून आपल्याला काय काय दिसतं ते आपल्याला इथे सांगायचं आहे. So this difference amplifier consists of two transistors Q1 and Q2, a biasing circuitry formed by the resistances R1, R2 and emitter resistor RE and two power supplies. मग थोडंफार आपण बघितलं होतं की सिंगल एंडेड व्होल्टेज म्हणजे काय आणि डबल एंडेड व्होल्टेज म्हणजे काय. सिंगल एंडेड व्होल्टेज म्हणजे की व्होल्टेज टेकन बिटवीन वन ऑफ द कलेक्टर्स ऑफ वन ऑफ द ट्रान्झिस्टर अँड ग्राउंड इज नोन ॲज सिंगल एंडेड व्होल्टेज. म्हणजे या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टर आणि या ग्राउंडमधलं व्होल्टेज जर बघितलं तर त्याला काय म्हणायचं आपण? सिंगल एंडेड व्होल्टेज. तसंच या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरचं आणि या ग्राउंडमधलं व्होल्टेज जर बघितलं आपण तर त्याला काय म्हणायचं आपण? सिंगल एंडेड व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज टेकन बिटवीन दी कलेक्टर्स ऑफ वन ऑफ द ट्रान्झिस्टर अँड ग्राउंड इज नोन ॲज सिंगल एंडेड व्होल्टेज. बट द व्होल्टेज टेकन बिटवीन दी कलेक्टर्स ऑफ बोथ द ट्रान्झिस्टर्स इज नोन ॲज डबल एंडेड व्होल्टेज. हे आपण बघितलं होतं मित्रांनो. आणि नंतर मग या सर्किटचे ऑपरेशन बघितलं होतं. बरोबर आहे? त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा NPN ट्रान्झिस्टर आहे, हा PNP ट्रान्झिस्टर आहे. बरोबर आहे? आता या NPN ट्रान्झिस्टरचा कलेक्टर कोणत्या टाईपचा असतो? N टाईपचा. बेस कोणत्या टाईपचा असतो? P टाईपचा. तसंच एमिटर कोणत्या टाईपचा असतो? N टाईपचा. तसंच PNP ट्रान्झिस्टर असेल त्याचा कलेक्टर कोणत्या टाईपचा असतो? P टाईपचा. बेस कोणत्या टाईपचा असतो? N टाईपचा. आणि एमिटर कोणत्या टाईपचा असतो? P टाईपचा. बरोबर आहे? आता या NPN ट्रान्झिस्टर जर असेल तर त्याचं बेस एमिटर जंक्शन जर फॉरवर्ड बायस करायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागेल? बेस इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड एमिटर इज कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, सो दॅट its emitter base junction or base emitter junction should be gets connected in the forward bias mode. पण PNP ट्रान्झिस्टर तर त्या उलट आहे. PNP ट्रान्झिस्टरचं एमिटर बेस जंक्शन समजा तुम्हाला फॉरवर्ड बायस करायचं तर काय करावं लागेल? यू हॅव टू कनेक्ट दिस बेस टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड एमिटर टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. आणि या सर्किटमध्ये दोन्ही ट्रान्झिस्टर कोणते आहेत? NPN. हा सुद्धा NPN आहे आणि हा सुद्धा NPN आहे. त्याच्यामुळं कन्फ्यूज होण्याचं काम नाही. जर ज्या ट्रान्झिस्टरच्या बेसला पॉझिटिव्ह सिग्नल जात असेल तर त्याचा बेस एमिटर जंक्शन काय होईल? फॉरवर्ड बायस होईल आणि तो कंडक्टिंग स्टेटमध्ये येईल. आणि कंडक्टिंग स्टेटमध्ये आल्यानंतर त्याला आपण ऑन ट्रान्झिस्टर म्हणतो. तर ऑन ट्रान्झिस्टरचं मग इथे काय होईल मित्रांनो? त्याचं कलेक्टर एमिटर व्होल्टेज फॉल होईल. म्हणजे व्होल्टेज ॲट पॉईंट ए should be decreased while current through the collector current of this transistor increases. Likewise हा ट्रान्झिस्टर काय असतो? त्यावेळेस ऑफ असतो किंवा ऑफ स्टेटकडे ढकलला जातो. म्हणून याचं कलेक्टर एमिटर व्होल्टेज जे आहे ते काय होईल? इन्क्रीज होईल आणि कलेक्टर करंट कमी होईल. अशा प्रकारे आपण याची वर्किंग बघितली होती. आणि त्याचप्रमाणे आपण आणखी एक बघितलं होतं की जर का इथे जर या
इनपुट 1ला जर समजा आपण सिग्नल दिला तर त्याच ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला जो काही सिग्नल आपल्याला मिळतो तो या सिग्नलच्या 180 डिग्री आउट ऑफ फेज असतो. तसंच या ट्रान्झिस्टरला इनपुट सिग्नल आपण दिला तर अपोजिट ट्रान्झिस्टरचा जो कलेक्टर व्होल्टेज जे आहे ते या इनपुट सिग्नलच्या कसं असतं सेम फेजमध्ये. हे सुद्धा बघितलं आहे आपण, बरोबर आहे. कारण काय होतं इथं की हा ट्रान्झिस्टर आहे कॉमन एमिटर मोडमध्ये आणि आपण BSc पार्ट 1ला आपण स्टडी केलेला आहे की जर इथे इनपुट सिग्नल आपण जर दिला तर या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला जे काही व्होल्टेज येतं ते त्याच्या आउट ऑफ फेज असतं, 180 डिग्री आउट ऑफ फेज. आणि म्हणूनच इथे जर इनपुट सिग्नल आपण दिला तर त्याच ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरचं व्होल्टेज काय येतं 180 डिग्री आउट ऑफ फेज येतं. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे म्हणजे इथे इनपुट व्होल्टेज जे दिलेलं आहे त्याच्या फेजमध्ये इथलं आउटपुट व्होल्टेज असतं, हे बघितलेलं आहे आपण. आता पुढे काय आहे माहिती आहे का, आपल्याला जर गेन माहिती असेल ट्रान्झिस्टरचा तर आपल्याला इथल्या व्होल्टेजच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायला बरं होतं किंवा एक्सप्रेस करायला बरं होतं. जर का इथे इनपुट सिग्नल दिलेला आहे तर इथलं आउटपुट व्होल्टेज काय राहील या इनपुट व्होल्टेजच्या आउट ऑफ फेज राहील. तसंच इथलं व्होल्टेज काय राहील या इनपुट व्होल्टेजच्या इन फेजमध्ये राहील, म्हणजे ते पॉझिटिव्ह राहील, बरोबर आहे. तसाच इथे इनपुट सिग्नल आपण दिला तर इथलं व्होल्टेज काय राहील या इनपुट व्होल्टेजच्या आउट ऑफ फेज राहील, पण इथलं व्होल्टेज काय राहील या इनपुट व्होल्टेजच्या सेम फेजमध्ये राहील. ज्यावेळेस आपण इथे इनपुट सिग्नल देतो आणि इथलं व्होल्टेज आपल्याला ज्यावेळेस एक्सप्रेस करायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, मायनस साईन द्यावं लागतं. पण त्याच वेळेस इथे इनपुट सिग्नल दिल्यानंतर इथलं व्होल्टेज आपण ज्यावेळेस एक्सप्रेस करतो तर फॉर्म्युला तोच राहील पण इथे पॉझिटिव्ह साईड राहील. आलं का लक्षात मित्रांनो. तसंच जर इनपुट सिग्नल आपण इथे दिला इनपुट नंबर 2ला तर इथलं व्होल्टेज VB एक्सप्रेस करताना VB जो आहे इथलं पॉईंट Bचं व्होल्टेज जे आहे ते एक्सप्रेस करताना आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, इथे मायनस साईन द्यावं लागेल VB लिहिताना. त्याचप्रमाणे इथे इनपुट सिग्नल दिला असेल आणि इथलं जर व्होल्टेज एक्सप्रेस करायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, इथे मायनस साईन द्यायचं काम पडणार नाही. कारण की या इनपुट व्होल्टेजच्या इन फेजमध्ये हे व्होल्टेज असतं म्हणून इथे निगेटिव्ह साईनची आवश्यकता पडत नाही. पण इथे इनपुट सिग्नल दिल्यानंतर इथलं व्होल्टेज या इनपुट व्होल्टेजच्या आउट ऑफ फेज असतं म्हणून आपल्याला काय करावं लागतं, निगेटिव्ह साईन द्यावं लागतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि बाकी सर्व सिंपल आहे. आणि 2 फॉर्म्युले फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. गेनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि एक डिफरन्शियल मोड गेनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तसाच तुम्हाला एक कॉमन मोड गेनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बाकी वर्किंग पूर्ण सिंपल आहे मित्रांनो, काही घाबरून जाण्याचं कारण नाही. एव्हरीथिंग इज सिंपल. ओके, जायचं पुढे. कालपर्यंत आपण एवढं बघितलं होतं. ओके, चला आता बघा, व्होल्टेज गेन ऑफ द एम्प्लीफायर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, हा त्याचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. व्होल्टेज गेन इक्वल्स टू सिंगल एंडेड व्होल्टेज अपॉन इनपुट. आता हा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करायचं काम नाही, हा सरळ सरळ फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे. हा झाला व्होल्टेज गेन आणि ह्या व्होल्टेज गेनला म्हणतो आपण डिफरन्शियल मोड गेन, बरोबर आहे. इथे जे RL1 आणि RL2 लिहिलेले आहे तर इथे काय म्हटलेलं आहे आपण, RL1 इक्वल्स टू RL2 इक्वल्स टू RL. त्याच्यामुळं RL1 आणि RL2 हे दोन्ही सारखे आहेत, त्याच्यामुळं HFE इंटू RL अपॉन ट्वाइस RS प्लस HIE इज अ गेन ऑफ धिस पर्टिक्युलर ॲम्प्लिफायर. आणि तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो फर्स्ट इयरमध्ये की कोणत्याही सर्किटचा जर गेन तुम्हाला पाहिजे असेल किंवा काढायचा असेल तर एकच लक्षात ठेवायचं, आउटपुट बाय इनपुट. मग तो व्होल्टेज गेन असेल तर आपण काय लिहू शकतो, आउटपुट व्होल्टेज बाय इनपुट व्होल्टेज. करंट गेन असेल तर आउटपुट करंट बाय इनपुट करंट. पॉवर गेन असेल तर आउटपुट पॉवर बाय इनपुट पॉवर. तसं इथे आपल्याला व्होल्टेज गेनचं काम आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे इथे, आउटपुट व्होल्टेज बाय इनपुट व्होल्टेज. मग आता या फॉर्म्युल्याला थोडं आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याला VO साठी सॉल्व करायचा प्रयत्न केला तर काय होतं, VO इक्वल्स टू A इंटू VI. आता इथे A म्हणजे काय आहे, A म्हणजे
HFE इंटू RL अपॉन ट्वाइस RS प्लस HIE. फक्त च्या ऐवजी काय येईल, HFE RL अपॉन ट्वाइस RS प्लस HIE. बाकी सर्व सिंपल आहे. आता इनपुट सिग्नल समजा IP1 ला दिलं असेल तर त्याला आपण V1 म्हणू, आणि इनपुट सिग्नल समजा IP2 ला दिला असेल तर त्याला काय म्हणू, V2 म्हणू. फक्त जिथे ज्यावेळेस सिग्नल इनपुट 1 ला दिला आहे तर इथे V1 येईल, आणि ज्यावेळेस इनपुट सिग्नल इनपुट 2 ला दिला त्यावेळेस इथे V2 येईल. बाकी काहीच फरक पडणार नाही मित्रांनो. फक्त हा एवढा फॉर्म्युला सध्याचा लक्षात ठेवा. आणि तसंच हा एक आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तो आपण गेनवरूनच तयार केलेला आहे. म्हणजे A इक्वल्स टू VO बाय VI. म्हणजे VO इक्वल्स टू काय येईल, VO इक्वल्स टू A इंटू VI. म्हणून समजा आपण जर इनपुट व्होल्टेज V1 जर IP1 ला अप्लाय केलं असेल आणि IP2 समजा ग्राउंड केला असेल तर व्होल्टेज ॲट पॉईंट A आणि B आपल्याला एक्सप्रेस करताच यायला पाहिजे, नाही का. व्हेरी सिंपल डिअर फ्रेंड्स. सी हिअर VA इक्वल्स टू आपल्याला इथे इनपुट सिग्नल दिला आहे तर इथलं व्होल्टेज मी काय म्हटलं पहिले तुम्हाला, इथलं आउटपुट व्होल्टेज जे आहे त्या हे आउटपुट व्होल्टेज ह्या इनपुट व्होल्टेजच्या आउट ऑफ फेजमध्ये असते. फक्त निगेटिव्ह साईनच त्याच्यामध्ये टाकायची आहे, बरोबर आहे. म्हणून VAचं व्होल्टेज इनपुट व्होल्टेज इथे इनपुट 1 ला अप्लाय केल्यानंतर जर VA आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे तर आपण काय करू, मायनस इन ब्रॅकेट हा झाला गेन, ए ची व्हॅल्यू झाली समजा ही फॉर एक्झाम्पल A इंटू V1. म्हणजेच काय, इथलं व्होल्टेज जे आहे हे या इनपुट व्होल्टेजच्या आउट ऑफ फेजमध्ये असतं. म्हणून इथे मायनस A इंटू V1. ए ची व्हॅल्यू काय आहे आता इथे HFE RL अपॉन ट्वाइस RS प्लस HIE. बाकी सर्व सिंपलच आहे. आणि इनपुट सिग्नल IP1 ला अप्लाय केला आहे तर त्याला आपल्याला इथे V1 द्यावं लागेल. झालं पहा, VA इक्वल्स टू मायनस HFE इंटू RL बरोबर आहे अपॉन ट्वाइस RS प्लस HIE इंटू V1. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू झाली, A ची. म्हणजे बघा बरं, VO इक्वल्स टू A इंटू VI. आता VI काय आहे, V1. म्हणून इथे काय लिहिलं आपण, A ची व्हॅल्यू लिहिली HFE RL अपॉन ट्वाइस RS प्लस HIE. बघा, आणि इनपुट व्होल्टेज काय अप्लाय केलेला आहे, V1 अप्लाय केलेला आहे IP1 ला, म्हणून इथे V1 आलेला आहे. आणि फक्त इथे निगेटिव्ह साईन आलेले आहे. आता दुसरं बघा, आता त्याच वेळेस इथल्या ट्रान्झिस्टरचं सेकंड ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरचं व्होल्टेज काय राहील, या इनपुट व्होल्टेजच्या इन फेजमध्ये राहील. फक्त निगेटिव्ह साईन काढून तिथे पॉझिटिव्ह साईन टाकायची. इनपुट सिग्नल V1 इनपुट IP1 ला अप्लाय केलेला आहे, IP2 ग्राउंड केलेला आहे. IP2 ला सिग्नलच नाही आहे, तो ग्राउंड केलेला आहे आपण. म्हणून VB इक्वल्स टू काय येईल, गेन इंटू V1. आणि इथे निगेटिव्ह साईन का बरं येणार नाही मित्रांनो, कारण काय आहे की या व्होल्टेज ॲट पॉईंट B जे आहे ते इनपुट व्होल्टेज V1च्या फेजमध्ये आहे. इथे जे V1 दिलेलं आहे याच्या फेजमध्ये हे व्होल्टेज आहे, म्हणून इथे निगेटिव्ह साईन येणार नाही मित्रांनो. तसंच इथे जे इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे V1 याच्या आउट ऑफ फेजमध्ये इथलं व्होल्टेज आहे, म्हणून इथे निगेटिव्ह साईन आलेली आहे. बाकी काहीच नाही. आता दुसरी कंडिशन काय कन्सिडर करायची आहे, when input voltage V2 is applied to IP2 and IP1 is kept grounded. हे असंच्या असंच आहे, फक्त V1 च्या ऐवजी V2 येईल इथे. आणि इथलं जे VB लिहायचं आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन येईल आणि VA लिहायचं तिथे पॉझिटिव्ह साईन येईल. असं का बरं, कारण काय की इथे जे काही आपण व्होल्टेज अप्लाय करतो आहे V2 त्याच्या अपोजिट फेजमधलं इथलं व्होल्टेज असतं आणि याच्या इन फेजमध्ये इथलं व्होल्टेज असतं. म्हणून त्याच्यामध्ये VB लिहिताना निगेटिव्ह साईन येईल आणि VA लिहिताना पॉझिटिव्ह साईन येईल. बघा, सिमिलरली व्हेन इनपुट V2 is applied at IP2 and IP1 is kept grounded, then output voltages at point A and B are given by CL. इथे इनपुट व्होल्टेज V2 अप्लाय केलेला आहे, बरोबर आहे. आता इथलं व्होल्टेज काय राहील, या इनपुट व्होल्टेजच्या फेजमध्ये राहील, म्हणून इथे काय साईन आलेला आहे, पॉझिटिव्ह. हा तर गेनच आहे, HFE RL अपॉन ट्वाइस RS प्लस HIE. आता इनपुट व्होल्टेज कोणतं अप्लाय केलेलं आहे आपण इथे, V2, म्हणून V2 आलेला आहे. पहिल्या केसमध्ये काय होतं, V1 होतं. बाकी काहीच नाही. फक्त काय होऊन राहिलं इथे
की इथे तुम्ही V2 ज्यावेळेस अप्लाय करता त्यावेळेस या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरचं व्होल्टेज या IP2च्या फेजमध्ये असतं, पण इथे ज्यावेळेस सिग्नल अप्लाय करतो आपण V2 त्यावेळेस त्याच ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरचं व्होल्टेज जे आहे ते या व्होल्टेजच्या आउट ऑफ फेज असतं, म्हणून त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन येईल. आता इनपुट व्होल्टेज आपण कुठे अप्लाय केलेलं आहे? इथे. आणि ते कोणतं अप्लाय केलेलं आहे? V2. समजा आता आपल्याला VBचा फॉर्म्युला लिहायचा आहे, तर कसं लिहू आपण? VB इक्वल्स टू मायनस HAP इंटू RL अपॉन ट्वाईस RL प्लस HI इंटू V2. पण इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करताना VA इक्वल्स टू मायनस येणार नाही, HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V2. अशी प्रकारे आपल्याला हे फॉर्म्युले लिहायचे आहेत. फक्त एवढा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण की याचं तुम्हाला प्रूफ नाही आहे, अभ्यासामध्ये प्रूफ नाही आहे, म्हणून एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला VA आणि VB कसं एक्सप्रेस करायचं हे तुम्हाला जमून जाईल. म्हणजे इथे V1 अप्लाय केलं असेल तर VAचा फॉर्म्युला इथे लिहायचा. काय लिहाल तुम्ही? मायनस HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1, बरोबर. पण त्याच वेळी इथलं व्होल्टेज लिहिताना काय लिहाल तुम्ही? VB इक्वल्स टू HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1. पण आता इथे आपण सिग्नल कुठे अप्लाय केलेला आहे? याच्यामध्ये IP2 ला, आणि IP1 ग्राउंड केलेला आहे. मग यावेळेस एक्सप्रेस करताना काय लिहू आपण? इथलं व्होल्टेज VB इक्वल्स टू मायनस HAP इंटू RL अपॉन RS प्लस HI इंटू V2. पण इथलं जर व्होल्टेज VA लिहायचं असेल तर काय लिहू आपण? निगेटिव्ह साईन लिहिणार नाही, कारण की या इनपुट व्होल्टेजच्या इन फेजमध्ये इथलं व्होल्टेज असतं, आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? इथे जर इनपुट व्होल्टेज दिलं असेल तर इथलं व्होल्टेज ज्यावेळेस एक्सप्रेस करू आपण तर ते तुम्हाला पॉझिटिव्ह साईनमध्ये एक्सप्रेस करावं लागेल. म्हणजे HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V2. आता अशी केस कन्सिडर करा की इनपुट व्होल्टेज V1 इथे अप्लाय केलेला आहे आणि इनपुट व्होल्टेज V2 सायमल्टेनियसली दोन्ही इनपुटला अप्लाय केलेला आहे. अशा केसमध्ये तुम्ही व्होल्टेज ॲट पॉईंट A आणि व्होल्टेज ॲट पॉईंट B कसं लिहाल? तुम्हाला 2 आणि 3 फॉर्म्युले माहिती आहे. मागे जाऊया आपण प्लीज. पहा, हा फॉर्म्युला बघा 2 आणि 3. याच्यामध्ये काय लिहिले आपण? HAP RL, बरोबर आहे नाही का? याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण? HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1, पण मायनस साईन आहे. म्हणजे इथे सिग्नल दिला आणि इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करायचं असेल आणि इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करायचं असेल तर VAच्या याच्यामध्ये निगेटिव्ह साईन येईल आणि VBच्या याच्यामध्ये निगेटिव्ह साईन येणार नाही. बघा इथे V1 अप्लाय केलेला आहे आपण, बरोबर आहे पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये काय केलेलं आहे? इथे V2 अप्लाय केलेला आहे आपण. पहा इथे V2 इज अप्लाइड ॲट IP2 अँड IP1 इज केप्ट ग्राउंडेड. व्होल्टेजेस ॲट पॉईंट A अँड B आर गिवन बाय. तर हे असं लिहिलेलं आहे. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 आपल्या डोळ्यासमोर आणायचं. तसंच इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 आपल्या डोळ्यासमोर आणायचं. आता काय करून राहिलो आपण? इथे सायमल्टेनियसली V1 अप्लाय करतोय आणि इथे V2 अप्लाय करतोय. म्हणून व्होल्टेज ॲट पॉईंट A कसं एक्सप्रेस करू? HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इन ब्रॅकेट V2 मायनस V1. पहा का बरं आलेलं आहे? कारण की इक्वेशन 2 मध्ये मायनस HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1 लिहिलं होतं. आणि सेकंड फॉर्म्युल्यामध्ये बघा इथे काय लिहिलेलं आहे आपण? पॉझिटिव्ह HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V2. म्हणून इथे काय झालेलं आहे? VA इक्वल्स टू HAP RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इन ब्रॅकेट V2 मायनस V1. कारण की इथे आपण VAचं एक्सप्रेस करतो आहे, त्याच्यामुळं V1 काय राहील? निगेटिव्ह. म्हणून V2 मायनस V1 इथे आलेलं आहे. नाहीतर काय झालं असतं? इथे आपल्याला मायनस साईन देऊन V1 मायनस V2 लिहिता आलं असतं. तसंही चाललं असतं, पण हे जरा समजायला सोपं जातं. तसंच VB एक्सप्रेस करायचं आहे. आता काय होईल? त्यावेळेस
V2 मायनस आहे. इथे बघा या इक्वेशनमध्ये मायनसची साईन आहे. हे इक्वेशन तर कॉमनच आहे, बरोबर आहे. मग आता यावेळेस पहिलं इक्वेशन बघा, म्हणजे तिसरं इक्वेशन बघा. तिसऱ्या इक्वेशनमध्ये काय होतं, HAPRL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1. पहा इथे आता काय झालं, तो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होता. म्हणून एक मिनिट तुम्हाला मागे जाऊ आपण. पहा इथे काय होतं, VB एक्सप्रेस करत असताना HAPRL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1 असं लिहिलं होतं आपण, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कोण निगेटिव्ह आहे, इथे इनपुट व्होल्टेज जर दिलं तर पॉईंट बीचं व्होल्टेज काय मिळतं तुम्हाला, निगेटिव्ह. म्हणून हे निगेटिव्ह साईन इथे आलेलं आहे. म्हणून VB एक्सप्रेस करत असताना HAP इंटू RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इन ब्रॅकेट V1 मायनस V2. म्हणजे काय करायचं, आपल्याला हे जर इक्वेशन 6 आणि 7 जर एक्सप्रेस करायचे असेल तर तुम्हाला काय बघावं लागेल माहिती आहे का मित्रांनो, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 बघा. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये बघा. आता इक्वेशन आपण बघूया. इक्वेशन 2 मध्ये V1 इथे काय आहे, निगेटिव्ह साईन आहे. आणि तसंच इथे VA याच्यामध्ये निगेटिव्ह साईन आहे का पॉझिटिव्ह साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणून इथली VA ची व्हॅल्यू आणि तशीच इथली VA ची व्हॅल्यू हे बघायचं. इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणून V2 मायनस V1 होईल इथे. तसंच VB ची व्हॅल्यू एक्सप्रेस करत असताना काय होईल, V1 मायनस V2. आता हे इक्वेशन 6 आणि 7 बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं मित्रांनो, हेन्स आउटपुट इज प्रपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन input signals and hence this particular amplifier is known as differential amplifier. आणि मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगताना सांगितलं होतं की याला डिफरन्स एम्प्लिफायर का म्हणतात. कारण यात डिफरन्स एम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे ते इथे जे काही इनपुट अप्लाय करतो आपण, इथे अप्लाय करतो आणि तसंच इथे अप्लाय करतो, याच्या डिफरन्सला प्रपोर्शनल आहे. म्हणून या एम्प्लिफायरला आपण काय म्हणतो, डिफरन्स एम्प्लिफायर. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, HAPRL अपॉन ट्वाईस RS प्लस HI. जर का इथे सिग्नल दिला आणि इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करायचं आहे तर VA इक्वल्स टू काय लिहाल तुम्ही, मायनस HAP इंटू RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1. संपलं. त्याच वेळी इथलं व्होल्टेज एक्सप्रेस, इथे सिग्नल दिला आहे आणि हा ग्राउंड केलेला आहे, अशा वेळेस काय करायचं, इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करताना VB इक्वल्स टू HAPRL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1. नाही का. जर इथे इनपुट दिलं असेल, इथे जर इनपुट दिलं असेल तर इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करायचं तुम्हाला माहिती आहे. तसंच इथे इनपुट व्होल्टेज दिलं असेल V2 तर इथलं व्होल्टेज एक्सप्रेस कसं करायचं किंवा इथलं व्होल्टेज एक्सप्रेस कसं करायचं. समजा इथे V2 दिलेला आहे, तर इथलं व्होल्टेज एक्सप्रेस कसं कराल, VA इक्वल्स टू, आता बघा इथलं व्होल्टेज याच्या फेजमध्ये राहील, त्याच्यामुळे इथलं व्होल्टेज VA एक्सप्रेस करत असताना इथे V2 समजा तुम्ही दिलेला आहे आणि इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करत असताना कसं कराल, VA इक्वल्स टू HAP इंटू RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V2. पॉझिटिव्ह साईन विथ पॉझिटिव्ह साईन CN. आणि इथे इनपुट सिग्नल दिला आहे आणि इथलं जर व्होल्टेज एक्सप्रेस करायचं आहे तर कसं कराल मित्रांनो एक्सप्रेस, ते VB इक्वल्स टू मायनस HAP इंटू RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V2. या अशा प्रकारे. आणि इथे सिग्नल V1 दिलेला आहे आणि इथे सिग्नल V2 दिलेला आहे, तर VA कसं एक्सप्रेस करायचं, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 हे कन्सिडर करायचे आणि तसंच इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 कन्सिडर करायचे आणि त्याच्यावरून हे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. जिथे निगेटिव्ह साईन आहे तो मायनसमध्ये जाईल आणि जिथे पॉझिटिव्ह साईन आहे तो पहिले येईल. आता VA दोन्ही सिग्नल, इथे V1 अप्लाय केला आहे, इथे V2 अप्लाय केला आहे. आता बघा यावेळेस सायमल्टेनियसली अप्लाय केलेलं आहे आपण. यावेळेस जर तुम्हाला इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करायचं आहे आणि इथलं व्होल्टेज एक्सप्रेस करायचं आहे तर ते कसं करू आपण, VA इक्वल्स टू HAPRL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इन ब्रॅकेट V2 मायनस V1 आणि VB एक्सप्रेस करायचं आहे
तर HFE-RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI इंटू V1 मायनस V2. तर हे जे फॉर्म्युले जे आहेत आपण हे कशावरून तुम्हाला करता येईल, तुम्हाला काय करावं लागेल, VAचं पहिल्यांदा VAचं इक्वेशन 2 बघावं लागेल आणि VAचं इक्वेशन 4 बघावं लागेल. तसंच हे इक्वेशन लिहित असताना, तसंच तुम्हाला हे इक्वेशन लिहित असताना VBचं इक्वेशन 3 बघावं लागेल आणि VBचं इक्वेशन 5 बघावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला लिहिता येईल. आणि ह्या दोन इक्वेशनवरून तुम्हाला आपल्याला काय लक्षात येतं की आउटपुट व्होल्टेज ऑफ दिस एम्प्लीफायर इज प्रपोर्शनल टू दी डिफरन्स ऑफ इनपुट व्होल्टेजेस अँड दॅट्स वाय दिस एम्प्लीफायर इज नोन ॲज डिफरन्स एम्प्लीफायर. ओके. आता the voltage gain mentioned above is called differential mode gain and hence differential mode gain is given by. आज हा जो डिफरन्शियल मोड गेन आपण इथे जो बघितलेला गेन आहे याला म्हणतात HFE-RL अपॉन ट्वाईस RS प्लस HI. याला काय म्हणतो, डिफरन्शियल मोड गेन. आणि हे ॲम्प्लिफायर डिफरन्स ॲम्प्लिफायर असल्यामुळं त्या गेनला आपण म्हणतो डिफरन्शियल मोड गेन. तर हा डिफरन्शियल मोड गेन आहे मित्रांनो. आता बघा, ही आता या कंडिशनमध्ये जर आपण हे इक्वेशन जर बघितले तर काय होतं, हे दोन इक्वेशन 6 आणि 7 जर बघितले तर V1 इक्वल्स टू V2 असेल तर आउटपुट व्होल्टेज किती काय असायला पाहिजे, 0. तसंच V1 इक्वल्स टू V2 इथे असेल तर काय व्हायला पाहिजे, आउटपुट व्होल्टेज 0. बरोबर आहे. आता म्हणून इथे म्हटलेलं आहे की इफ V1 इक्वल्स टू V2 देन आउटपुट व्होल्टेज शुड बी एक्सपेक्टेड टू बी 0, बट इन प्रॅक्टिस we certainly get some non-zero output voltage even when V1 equals to V2. The gain of amplifier under such condition is known as common mode voltage gain and it is denoted by AC. The common mode gain of this amplifier can be expressed as HFE-RL upon RS plus HI plus twice HFE into RE. अशा प्रकारे हा कॉमन मोड गेन असल्यामुळं ॲक्च्युली डिफरन्शियल आपण जर त्याचा फॉर्म्युला जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते मित्रांनो, इथे काय दिसतं आपल्याला, V1 इक्वल्स टू V2 असेल किंवा V2 इक्वल्स टू V1 असेल किंवा V1 इक्वल्स टू V2 असेल तर ही क्वांटिटी काय होईल, 0. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग इक्वल्स टू 0. म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय राहील ॲम्प्लिफायरचं, V1 इक्वल्स टू V2 असल्यानंतर हे 0 असायला पाहिजे. पण होतं काय मित्रांनो, इफ V1 इक्वल्स टू V2 आउटपुट व्होल्टेज हे एक्सपेक्टेड असायला पाहिजे, 0 असलंच पाहिजे. पण प्रॅक्टिसमध्ये काय होतं की तुम्हाला काहीतरी स्मॉल नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज मिळतं आणि ते स्मॉल नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज हे कशामुळं असतं तर कॉमन मोड गेनमुळं असतं. आणि तो कॉमन मोड व्होल्टेज गेन जो आहे ॲम्प्लिफायरचा तो कसा एक्सप्रेस करतो आपण, HFE इंटू RL अपॉन RS प्लस HI प्लस ट्वाईस HFE इंटू RE. तर जो पहिला फॉर्म्युला आहे तो HFE अपॉन ट्वाईस RS प्लस HI आणि हा जो फॉर्म्युला आहे कॉमन मोड व्होल्टेज गेनचा हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि हे दोनच फॉर्म्युले फक्त पाठ जरी करून ठेवले तुम्ही तरी तुम्हाला पूर्ण आउटपुट व्होल्टेजेस बरोबर एक्सप्रेस करता येईल आणि पूर्ण त्या डिफरन्स ॲम्प्लिफायरची वर्किंग तुम्हाला चांगल्या उत्तम रीतीने तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. फॉर गुड डिफरन्स ॲम्प्लिफायर कॉमन मोड गेन शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. चांगलं जर डिफरन्स ॲम्प्लिफायर असावं असं लागत असेल तर त्या डिफरन्स ॲम्प्लिफायरचा जो गेन आहे तो काय असायला पाहिजे, कॉमन मोड गेन काय असायला पाहिजे, इट शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. ओके. मग आपल्याला CMRR आहे. CMRR म्हणजे काय, कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ. कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ डिफरन्शियल मोड गेन टू द कॉमन मोड व्होल्टेज गेन. So this is the common mode voltage gain, and if we divide this differential mode gain by a common mode gain, then it becomes a CMRR. CMRR means common mode rejection ratio. For a good difference amplifier, it should be, this common mode gain should be as large as possible. तर मित्रांनो इथे आपण थांबूया. पुन्हा आणखी याची रिव्हिजन आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ आणि पुन्हा तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील तर शनिवार
शनिवारला तर सुट्टी राहील, तर आपण मंगळवारला एक झूम मीटिंग ठेवू आणि याच्यामध्ये काही डिफिकल्टीज असतील मित्रांनो तर तुम्ही मला केव्हाही विचारू शकता. यू आर ऑलवेज वेलकम. थँक्यू. बाय.